घटना आहे शुभम पाटकरची। शुभमसाठी तो दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला। चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। शुभम पाटकर जळगावचा 26 वर्षीय मध्यमवर्गीय तरुण, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, घरच्यांच्या डोळ्यातील तारा होता। त्याने शिक्षण पूर्ण केल्यावर त्याचा खाजगी नोकरीत चांगला दम बसला होता। तो कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। काळाच्या ओघात त्याच्या मनात विचार आला की आता त्याला आयुष्यात एक जोडीदार हवा आहे, जो त्याचे प्रेम, आनंद आणि दुःख सगळं तिला शेअर करेल। घरच्यांनी काही स्थळ पाहिली होती, पण शुभमला स्वतःच्या पसंतीने जोडीदार निवडायचा होता। एके दिवशी मोबाईल स्क्रोल करत असताना त्याच्या इंस्टाग्रामवर दिव्या पाटील नावाची एक फ्रेंड रिक्वेस्ट आली। प्रोफाईलवरील फोटो बघितल्यावर त्याच्या मनात कौतुकाचा लहर उठला। एक गोड चेहऱ्याची हसतमुख मुलगी पाहून शुभम खुश झाला। रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर संवाद सुरू झाला। शुभमला वाटलं, ही जी व्यक्ती जिच्यासोबत मी आयुष्य घालवू शकतो। दिव्या देखील देखणी हुशार होती आणि तिच्या बोलण्यातील गोडवा त्याला भुरळ घालणारा होता। अवघ्या काही दिवसातच त्याचं नातं इतकं घट्ट झालं की दिव्यानेच लग्नाचा प्रस्ताव ठेवला। शुभम आधी गोंधळला, पण त्याला दिव्या आवडत होती, त्यामुळे त्याने पण होय म्हटलं। फक्त 15 दिवसात लग्नाची तारीख ठरली। शुभमच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरच लग्नाचा सोहळा पार पडणार होता। घरच्यांनी आनंदाने पारंपरिक पद्धतीने तयारी केली। मोठ्या थाटामाटात शुभम आणि दिव्याचं लग्न संपन्न झालं। आई वडिलांनी दिव्याला सून म्हणून स्वीकारलं। संपूर्ण कुटुंब तिच्या स्वागतासाठी उत्सुक होतं। लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी नववधू आणि नवरा देवदर्शनासाठी गेले। सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण रात्रीच्या वेळी जेव्हा शुभम नव्या आयुष्याच्या पहिल्या पायरीवर उभा राहिला, तेव्हा त्याच्या भविष्यातील अंधाराची सुरुवात झाली। हनीमूनच्या तयारीसाठी पाटकर कुटुंबाने खोली फुलांनी सजवली, सुगंधी धूप लावले। शुभमच्या मनात नवीन जीवनाची स्वप्ने होती। तो हळुवारपणे दिव्याजवळ बसला आणि प्रेमाने तिचा हात हातात घेतला, पण दिव्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता उमटली। तिने शुभमचा हात झटकून अचानक ती म्हटली, मी थकले आहे, मला झोपायचे आहे। शुभमने गोंधळून विचारलं, अरे काही झालं का तुला? तू ठीक तर आहेस ना? दिव्याच्या चेहऱ्यावरची भीती त्याला जाणवली। ती कापऱ्या आवाजात म्हणाली, माझ्या शरीराला त्रास होतोय, मला एकटं सोड। शुभम समजू इच्छित होता, पण ती ओरडली, माझ्याजवळ येऊ नको, आणि शिव्यांच्या वर्षावात त्याला खोलीबाहेर ढकललं। शुभमला काहीच कळत नव्हतं। इतक्या प्रेमाने जोडलेल्या व्यक्तीचं हे बदललेलं वागणं पाहून त्याला टेन्शन आलं होतं। त्याने खोलीत परत जाऊन दिव्याला विचारलं, हे सगळं काय चाललंय? तुला माझ्याशी लग्नच नको होतं का? तेव्हा दिव्याने जे सांगितलं ते ऐकून शुभमच्या पायाखालची जमीन सरकली। दिव्या म्हणाली, मी मुलगी नाही, मी तृतीयपंथी आहे। हे शब्द ऐकताच शुभम शून्य झाला। समोर उभी असलेली व्यक्ती, जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं, जिला आयुष्यभराची साथीदार मानलं, ती खोटं बोलत होती। त्याचा संताप फुटून बाहेर पडला, हे काय केलंस? तू माझ्या भावनांशी खेळलंस। दिव्या रडत म्हणाली, माझ्याकडे पर्याय नव्हता, समाजात सामान्य आयुष्य जगण्यासाठी मी हे केलं। पण शुभमला आता तिचं समर्थन ऐकायचं नव्हतं। त्याने घरच्यांना बोलावून सर्व काही सांगितलं। संपूर्ण कुटुंब जणू भूकंपात थर कापल्यासारखं झालं होतं। पाटणकर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली। रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली। चौकशी दरम्यान सत्य उघडकीस आलं। दिव्याने लग्नापूर्वीच लपवलेलं तिचं खरं स्वरूप न्यायालयीन प्रक्रियेत डॉक्टरांचे अहवाल आणि पुरावे सादर करण्यात आले। शेवटी न्यायालयाने दिव्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। शुभमच्या आयुष्यातील हा धक्का केवळ त्याच्या वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नव्हता, तो समाजासाठी एक धडा होता। सोशल मीडियावरील ओळखी प्रेमात पडून घाईघाईत त्याने लग्न केलं। यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे काय होऊ शकते याचं हे उदाहरण आहे। शुभमने हा लढा फक्त स्वतःसाठी नव्हे, तर इतर फसवणुकीमुळे बळी पडलेल्यांसाठी दिला होता। त्याने हा संदेश दिला,
विवाह हा फक्त दोन मनांचा नव्हे तर दोन कुटुंबाचा निर्णय आहे. कोणत्याही नात्याची पारख करताना सावधगिरी आवश्यक आहे. फसवणूक झाल्यास गप्प बसू नका, कायद्याच्या मदतीने न्याय मिळवा. तृतीयपंथी व्यक्तींनाही समाजात प्रामाणिकपणे जगण्याचा हक्क आहे, पण तो इतरांच्या भावना दुखावून नाही. ही घटना सांगते की प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभ्या असलेल्या नात्यांमध्ये सत्याचा पाया असलाच पाहिजे. तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली तुमच्या कमेंट्सनी आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अशा धक्कादायक आणि सामाजिक कथा तुम्हाला पुढेही मिळत राहतील.